हॅलो मित्रांनो, तर आज मी एकटी ब्लॉग सुरू करते आहे कारण कुची आत्ताच आलेला आहे ऑफिसवरून. सो आज मी त्यासाठी काहीतरी स्पेशल स्नॅक्स प्लॅन केलेला आहे, म्हणजे ती आहे पुरणपोळी. कुचीला पुरणपोळी खूप आवडते आणि मी आज बनवणार आहे पुरणपोळी. मला पुरणपोळी तर बनवता येत नाही, पण लेट्स गिव्ह अ ट्राय असं मी म्हणत आता पुरणपोळी करायला स्टार्ट करते. तर म्हणाले ब्लॉगच सुरू करूया आणि दाखवूया की मी कशी पुरणपोळी करते, त्यामागे कसं सगळं सेटअप आणि रेडी कसं करते, कारण पुरणपोळी येतच नाहीये. तर मी पुरणपोळी आता कशी बनवणार आहे तर चला बघूया आता किचन मध्येच. तर गाईज आता मी सगळं घेऊन रेडी झालेली आहे आणि आता आपण पुरणपोळी करूया. मागे बघा कोण आलंय. हॅलो गाईज, सो मी आता आलेलो आहे रेडी होऊन, फ्रेश होऊन. काय चाललंय? पुरणपोळी. पुरणपोळी? बट तुला तर येतच नाही पुरणपोळी, मग काय बनवणार आहेस? येत नाही म्हणून काय बनवायचीच नाही. अरे पण येत नाही म्हणजे काय रेसिपी बघून बनवणार आहेस की? जुगाड करते मी. लास्ट टाइम माहिती आहे ना, काय? आपण शिरा बनवला होता रेसिपी घेऊन, पण आणि काय टाकायला विसरलो? साखरच टाकायला विसरलो. पण शिरा कसा झाला होता. हा, मग तसंच आता पुरणपोळी खाल्ल्यानंतर रिव्ह्यूज दे कशी झाली आहे करून. छान. हा, कारण पुरणपोळी तर खरंच येत नाहीये. पण गाईज तुम्हाला सांगते हा मागची स्टोरी काय आहे, कारण आम्ही शिराच्या वेळी पण सांगितलं की बॅक स्टोरी काय होती. शिरा बनवताना आम्ही घरी रेसिपी विचारली होती. हा, तसंच घरूनच मी हे पीठ करून आणते. हे बघा, ह्यातल्या पुरणपोळ्या मी खाल्लेल्या आहेत, थोडंसं पीठ राहिलेलं आहे आणि हे असं पुरण सुद्धा आम्ही बनवून आणतो. हा, असं घरून बनवून आणतो आणि डीप फ्रीज करतो, सो दॅट जेव्हा पाहिजे तेव्हा काढायचं, गरम गरम पुरणपोळी करायची आणि खायची. हे चिटिंग आहे, चिटिंग आहे. चीटिंग करता है तू. चिटिंग करते पण खायला भेटतं ना फ्रेश फ्रेश, त्याच्याहून काय. आता येत नाही शिकेपर्यंत तरी असंच. भाकरी पण येत होती का आधी? नाही, मग खूप छान बनवते आता. पुरणपोळी पण एक दिवशी येईल आणि ती छान बनवेल. तर फ्रेंड्स, तुम्ही म्हणत असाल एवढे लेट का ब्लॉग चालू केले, कारण मी येतोच या टायमिंगला. तर आम्हाला दोघांना एकत्र हाच टाइम मिळतो आणि जेवण पण बनवायचं असतं. तर आज मी फार थकलेलो होतो, तर ही म्हटली की चला आज काहीतरी ब्लॉग करू आपण. तर आज मला पुरणपोळी खायला भेटणार आहे, छान गरम गरम दुधाबरोबर. कारण कालपासून चाललेलं काहीतरी आल्यानंतर ब्रेकफास्ट छान, सॉरी ब्रेकफास्ट नाही, स्नॅक्स टाइम छान असला पाहिजे, छान असला पाहिजे. सो एनर्जी डाऊन वाटते आहे. हे सगळं ऐकून मला डोक्यात आलं की अरे मी तर पुरणपोळी खाते आहे. सो आपण एकटीच खात होती बनवून एवढे दिवस. हे भगवान उठाले. पण तुम्हाला जे आवडत होतं ते तुम्ही दुसरं खाल्लं ना. तुम्हाला तिखट वगैरे खायचं होतं, तुम्हाला नाही का फिश खायची होती, तर मी दिली बनवून. मला थोडे दिवस असं वाटलं की क्रेविंग होत होती, पुरणपोळीच खायची आहे, त्यामुळे हे सगळं सेटअप. तर चला आता कुचीसाठी आपण पुरणपोळी बनवूया. आपण असं पुरण ह्यामध्ये स्टफ करून घेतलंय. तुम्हाला तर माझ्यापेक्षा काही लोकांना जास्त छान येत असेल. तर गरम गरम पुरणपोळी कुचीला मी देणार आहे आज बनवून. पण मला एक गोष्ट सांग की तू आता समजा ही पुरणपोळी बनवतेस, ओके, बट तू आतापर्यंत खाल्लेली बेस्ट पुरणपोळी कोणाची? मी माझ्या सासरी जी पुरणपोळी बनते आहे ती मला खरं आवडते. हा, खरंच आवडते. आणि गाईज मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल, कारण ना एकदमच छान डिफिकल्ट आहे. आणि जसं पण जे पीठ किंवा त्यातलं जे काय आहे स्टफिंग, ते खूप डिफिकल्ट पद्धतीने बनवलं जातं. आणि मी हे नेहमी कुचीला बोलत असते की तिकडची पुरणपोळी आणि इकडची थोडी डिफरंट आहे आणि डिफिकल्ट सुद्धा. सो मी डिफिकल्टच आधी शिकणं प्रेफर करेन. जेव्हा कधी पुरणपोळी मी शिकेन तेव्हा नक्की ब्लॉग करेन त्याच्यावर, सो दॅट तुम्हाला पण काहीतरी टिप्स भेटते. आणि ठीक आहे, चला आता दुसरा प्रश्न विचारतो. सर्वात वर्स्ट कोणाची खाल्लेली आहे? सगळ्यात वर्स्ट? हा, हे सांगायचंय मला. पुरणपोळी खायची क्रेविंग नेहमीच होते. हा, आणि मी अरे आपण तवाच नाही ठेवलाय, तवा लागेल ठेवायला. खालून तवा घ्या. हा, तर मी सांगते मला असं पुरणपोळी खायची खूप क्रेविंग होते. मला चहा आणि पुरणपोळी खूप आवडते, त्यामुळे
मी एकदा पुरणपोळी घरून अवेलेबल होऊ शकत नाही म्हणून मी बाहेरून ऑर्डर करायला लागली होती कुचीला, आणि कुचीने मला ना एकदाच 5-6 ठिकाणाहून वेगवेगळ्या पुरणपोळ्या ऑर्डर केल्या होत्या की मी त्या उगाच सांगितलं असं झालं, कारण त्यांनी ऑर्डर भरपूर केल्या आणि त्यातली मला फक्त ना एकच पुरणपोळी खूप आवडली होती. त्यातली एकच आवडली होती, बाकी सगळ्याच नाही, कारण त्याच्यात गव्हाचं पीठ युज केलं जातं. हे कम्प्लिटली मैद्यापासून बनतात. हा जो एक मेजर मला पण आठवते खूप वर्स्ट टेस्ट होते. असं वाटत होतं की साखरवाली पुरणपोळी खाते. येस एक्झॅक्टली. पुरणमध्ये पण साखर, पिठी साखर वगैरे टाकली असेल असं मे बी झालं असेल, त्यामुळे ती टेस्ट आम्हाला पॅलेटला सूट नाही झाली. वर्स्ट कुठली ती ऑर्डर्ड वाली नको सांगू मला, घरातली कोणाची वर्स्ट खाल्ली नाही. घरातली पुरणपोळी मी बाहेरचं जास्त खाल्लंच नाहीये ना असं, त्यामुळे मला पुरणपोळी दुसऱ्या कोणाची असं ज्यांनी तुझ्यावर एक्सपेरिमेंट केला असेल पुरणपोळी नाही. पुरणपोळीचं नाही झालंय आतापर्यंत तरी. हा, पावभाजीचं एकदा झालं होतं लहानपणी. अच्छा. हा, मी नाव नाही मेन्शन करणार, पण घरात गेम आहे करा. फॅमिली नव्हती तेव्हा त्यांना कळलं की मी एकटी आहे, सो आता तिच्या जेवणाची सोय नाहीये, तर त्यांनी मला एक डब्बा पाठवून दिलेला पुरणपोळीचा, सॉरी त्या पावभाजीचा कलर बघूनच मला असं झालं की डाळीचा जो येल्लो कलर असतो तो पावभाजीचा कलर होता. येल्लो पावभाजी एक्झॅक्टली. आणि तेव्हापासून मनूला द्यायला पाहिजे खरं. हा, ती त्या सरळच बोलून टाकेल जे बोलायचंय ते, जे नाही बोलायचंय ते. तर गाईज, मला कुचीला एक असा क्वेश्चन तुमच्यासमोर विचारायचा आहे की गेल्या ब्लॉग मध्ये असा कोणता चॅलेंज होता जो माझ्याकडून करून घेण्यात जास्त मजा वाटली आणि ती चॅलेंज परत माझ्याकडून करून घ्यायची वाटते, सांग. तू संजू बाबावाला एकदम म्हणजे थोडा छान नाही केलास. अच्छा, मला वाटतं ते परत एकदा करायला पाहिजे. ओके. तर गाईज, हे उत्तर चुकीचं आहे, कारण बेस्ट चॅलेंज तर अजून तुम्ही ऐकलंच नाहीये. आता होणारे खरा बेस्ट चॅलेंज जो मी आज कुचीला देणार आहे. अच्छा. येस, आम्ही रेडी आहे. चलो लेट्स डू इट. असं काही देणार नाहीये ज्याच्यामध्ये एनर्जीचा वापर आहे. लेट्स डू इट. ठीक आहे. तर गाईज, इथे पुरणपोळी दाखवलीच नाही, किती मस्त फुगली होती. नंतर झाल्यावर दाखव. ठीक आहे, दाखवते. नाही, ज्याला येत नाही त्याला जे काय होतंय त्याचं कौतुकच वाटतंय, पण खाऊन बघ, एकदम टेस्टी लागते ती. गरमागरम पुरण. सो गाईज, इथे पुरणपोळी रेडी झालेली आहे आणि त्याच्यासोबत मी दूध सर्व केलेलं आहे. चला आता आपण कुचीला घेऊन जाऊया पुरणपोळी घेऊन जाऊया कुचीसाठी. सो इकडे कुची बसलेला आहे आणि टेस्ट करून कुची आता आपल्याला सांगणार आहे की कशी झालेली आहे पुरणपोळी. मस्त, खूपच छान. काहीच खरंच फर्स्ट टाइम साठी तर ही मला वाटते 150 आउट ऑफ 100 आहे. एवढी छान झाली, पण ही 2 घासात संपेल असं मला वाटतं. हा, कारण थोडेच मी ज्या होत्या मोठ्या वाले ते तर खाऊन घेतल्या. आता नेक्स्ट टाइम मी मोठ्या वाला बघेल. तर गाईस, कुचीला आता खाऊ द्या, व्यवस्थित त्याचं स्नॅक्स घेऊ द्या, मग आपण जो चॅलेंज देणार आहोत त्याची सगळी एनर्जी आपण घालवून टाकूया. ओके, तर भेटूया आपण बरोबर स्नॅक्स टाइम झाल्यानंतर. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत परत आणि मी आता घेऊन आलेली आहे एक टिश्यू चॅलेंज करण्यासाठी. तर व्हायरल रील चाललेली आहे ऑफिसेसमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये हा गेम खेळला जातोय HR तर्फे. सो आपण लेट्स ट्राय ॲट होम. आम्ही दोघा हा चॅलेंज घेतो, पण हा चॅलेंज नाहीये. हा मेन चॅलेंज तर कुचीसाठी जो इंडिव्हिज्युअल चॅलेंज असणार तो टास्क वेगळा आहे. हा जस्ट मला ट्राय करायचं होतं, त्यामुळे आपण हा तुमच्यासाठी मी घेऊन आले. बदला सीरी डेमो. येस, सब याद आ रहा है. हा, तर तसंच काहीसं होणार आहे, पण आपला जो टास्क आहे तोही हा एवढा इझी नाहीये. मी काही ट्राय नाही केलं, मला बघितलं आणि मला वाटलं त्या दिवशी जसे आपण योगा पोजेस ट्राय केले तसंच समवॉट आपल्याला ट्राय करायचं आहे. आपली फिजिकल ॲबिलिटी टेस्ट करूया. चला स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 बॉटल्स घेते.
ह्या 2 मी बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि ह्या आपण इथे ठेवूया. त्याच्यामध्ये आपल्याला टिश्यू पेपर अडकवायचा आहे. ओके. दिसत नाहीये. नाही दिसत ना. हे कशावर तरी घेऊया का, असं वर करू शकतो? नाही खालीच करायला. दिसतंय का? खाली करूया ना, मग खाली करू. टिश्यू निघाला. मग कागद घेऊया, असं काय नाही. तो तिथे आहे पेपर. येलो कलर व्यवस्थित दिसत असेल. येस. तर आता आपण चिकटव नाही ती बॉटल घेतली. तर आता आपल्याला असं करायचं आहे की आपला पाय जो आहे त्या एका पायावर बॅलन्स करून तो पेपर तोंडातून पकडायचा आहे. ओके. हा, यू विल ऑल्सो ट्राय आफ्टर सम टाइम. लेट फर्स्ट अस ट्राय पाहिजे ते गुंतत नाहीये ते कॉर्पोरेटचे बॉटल्स. ठीक, चल मी ट्राय करू. माझा टास्क आहे का तुझं आहे? दोघांना करायचं बोलली नाहीये. दोघांना जो फर्स्ट करेल तो विनर. हा, मला इथे ट्राय तर करू दे. मी दाखवत होते जस्ट काय करायचंय. बघा गाईस, कुठेच टच. तर गाईस मी काढून दाखवलेला आहे. मलाच यकीन होत नाहीये कारण खूप डिफिकल्ट वाटला होता. खूप जण ह्याच्यात फेल झालेली आहेत. दिस पॉसिबल इज पॉसिबल. तो आता कुची काय करतोय ते आता आपण बघूया. मी इथेच होते नाही तर कुची पडायचं. पेपर उडतो. अरे फॅनच कमी करूया. चल, आता नाही पडणार. चला, एका पायाने. एका पायाने पूर्ण बॉडीचं वजन घेऊ. एका पायावर. ऑफकोर्स, येस. मैं लुट-पुट गया. खुशीने सुद्धा हा चॅलेंज केलेला आहे. कसा पण गाईस तुम्ही सुद्धा आहे का त्याने कसवटी पैज लावली. तर गाईस तुम्ही सुद्धा हा जो टास्क आहे, चॅलेंज आहे, तो घरी ट्राय करून बघा आपल्या लव्ड वन सोबत आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का. राहू दे, थोड्या वेळ थांब, मग कळणार आहे खरं टास्क काय असणार आहे. तो ये क्या था? हा एक चॅलेंज असंच आपण रॅन्डम बघितला Demo. इंस्टाग्राम मध्ये आणि आपण ट्राय केलं. डिफिकल्ट आहे. मग मेन मेन टास्क खूप डिफिकल्ट असणार आहे आणि एंटरटेनिंग, मेनली एंटरटेनिंग असणार आहे. तुम्हाला आवडेल. कुचीचं काहीतरी नवीन रूप तुम्हाला बघायला भेटणार आहे. टायगर श्रॉफ आलाय. थांब, तो रूप सगळे सांभाळून ठेव, नंतर तुला तेच यूज करायचे आहेत. ओके. सो चला गाईस, आता आपण भेटूया डिरेक्टली किचन मध्ये कारण टास्क होणार आहे किचन मध्ये. हॅलो गाईस, आम्ही परत आलेलो आहोत. आलेलो आहोत का असं डबल वेळा ते सगळं करायला भेटणार आहे. थांब जरा एकच मिनिट. हा, तर गाईस आता आजचं चॅलेंज मी देते आहे. देते आहे. मगाचं जर चॅलेंज आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. असे छान छान चॅलेंज घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. आणि आता मेन टास्क असा आहे की त्या दिवशी तर मला सिरी बनवली तेव्हा तर फार आनंद झाला. पण आता आज सिरी का बनवली माहितीये तुला? सिरी का तू बनवली? आधी शिरा बनवला होतास. ओके. तर नमस्कार मंडळी. तर आज आपल्या सोबत आहेत असे एक रिपोर्टर जे बातम्या कमी सांगतात आणि गोंधळ जास्त घालतात. आज कुची लेटेस्ट न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज आहे माझ्याकडे. आज कुची बनणार आहे किचन मध्ये माझा लाईव्ह रिपोर्टर. मी ज्या ज्या गोष्टी करणार आहे त्या तुम्हाला न्यूजच्या द्वारे सांगणार आहे. ओके. हा असणार आहे. आणि कॅमेरामॅन पण मीच आहे. कॅमेरामॅन पण तुम्हीच आहात. येस, तुम्हीच हे दोन्ही रोल निभावणार आहात. आणि गाईज तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा की हू वॉज बेटर, सिरी और न्यूज रिपोर्टर. तर चला आता आपण जाऊया किचन मध्ये. काय बोलायचं आहे?
आणि हे आता माझा आवाज बंद होणार आहे कम्प्लिटली म्यूट. हा बट मी बोलू शकते, कन्व्हर्सेशन चालू राहील. बस मी माझं काम तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार. इन केस जर मी आता किचन मध्ये कुकर घेते आहे तर ते मी नाही सांगणार आहे तुम्हाला. रिपोर्टरने हे सगळं तुम्हाला डिलिव्हर केलं पाहिजे. ओके लेट स्टार्ट. ठीक आहे, पल पल की खबर दूंगा. ठीक आहे चलो. तर फ्रेंड्स आता आपण ऑलरेडी जिंकलेलो आहोत आणि आपण आता किचन मध्ये आहोत. बघा इथे काय चालू आहे. ओके सो द विनर इज हिअर. चॅलेंज चालू झाली नाहीये, आता होणार आहे. आणि विनर कसलं? अरे तू अरे तुझ्याबरोबर लग्न झाल्यानंतर तर मी विन मध्येच आहे ना. सो आय एम द विनर. अभि आहे ना ते तर लाईन मान्य करते. सो आता आपण स्टार्ट करूया. हे बघा फ्रेंड्स, छान तेल गरम झालेलं आहे आणि फिश रेडी आहेत फ्राय होण्यासाठी त्या ऑइलमध्ये. आणि एकीकडे राईस पण रेडी होत आहे. ओ माय गॉड, टपाटप टपाटप आवाज येतोय फिशचा. ओके सो मी ते कोण आहे तो हिंदुस्थानी भाऊवाला नाही बोललो टपाटप, मी टपाटप बोललो. ते बघा किती छान फिश. कोणती फिश आहे? कसं मारणार? रिपोर्टर माहिती गोळा करायला जातो, माहिती घेऊन तर जात थोडी असतो. तर काय फिश आहे? मला तर वाटतं हे बोईट आहेत. हा बोईट आहेत. येस, छान फिश फ्राय होत आहे आणि माझ्या तोंडाला पाणी येत आहे. आपल्याला मला वाटतं थोडी क्वालिटी टेस्ट पण करायला लागणार आहे मध्ये रिपोर्टिंग करता करता. घ्या खा. नाही झाल्यानंतर काबोळी सुद्धा आहे. बघा किती सुंदर. अरे So guys, चिवणी कोणाकोणाला- पण आल्यावर आपल्याला मजा येईल खायला ना. या वर्षाची फर्स्ट चिवणी जाऊ नक्की आपण घ्यायला. हा आपण जाऊया. सो गाईज आम्ही तुमच्यासाठी फिशिंग करायला सुद्धा जाणार आहोत. ते सुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मजा मस्ती बघायला नक्की भेटणार आहे. आम्ही दरवर्षी जातो पण ते रेकॉर्ड होत नाही. तर ह्या वर्षीपासून आम्ही असे सगळ्या गोष्टी ज्या आम्ही नाही रेकॉर्ड करत, ऑफ कॅमेरा करतो, त्या आम्ही सगळ्या आता रेकॉर्ड करायला स्टार्ट करणार आहोत. येस, सो दॅट आणि तुम्हालाही ती मजा येणार आहे कारण फिशिंगची मजा वेगळीच असते. जोरात बोलावं रिपोर्टर. तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. जनता जवाब चाहती है. किस चीज का? तुम भी फिशिंग करने वाली हो या बस बर्ड वॉचिंग करने वाली हो दूर से. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि ही व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय कारण मोठी झालेली मोठी झालेली आहे आहे व्हिडिओ. अजून मजा घेऊन पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया.